नमस्कार. महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर मी अमोल इंगोले आपल्या सर्वांचं स्वागत करतो. घेऊन आलो आहे एक नवीन स्टोरी. मित्रांनो, आपली आजची स्टोरी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील आहे, जिथे शरीर संबंधास नकार दिल्याने बसवराजने आपल्या बायकोचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना घडली. सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या अक्कलकोट तालुक्यात ममदाबाद नावाचे गाव आहे. या गावामध्ये बसवराज हनुमंत बिराजदार हा 35 वर्षाचा शेतकरी आपली पत्नी सावित्री, 2 मुली आणि एका मुलासोबत राहतो. लग्न झाल्यानंतर मुलांची जबाबदारी पडण्यापूर्वी बसवराज आणि सावित्री हे दोघे राजा राणीसारखे राहत होते. दिवसभर कितीही काम केले तरी सावित्री थकत नव्हती. त्यामुळे बसवराजला चांगल्या प्रकारे शरीरसुख देत होती. पण जसजशी मुले होत गेली तसतशी मुलांचे करता करता ती थकून जात असे. त्यामुळे बसवराजला मनासारखे शरीरसुख मिळत नव्हते. मुलांची जबाबदारी वाढली होती. सावित्री घरकामात व मुलांच्या करण्यात गुंतून राहू लागली होती. मुलांचे आणि घरचं सगळं बघण्यात तिचा सारा वेळ निघून जाऊ लागला होता. त्यामुळे रात्री अंथरुणावर पडल्यावर ती थकल्यामुळे लगेच झोपून जात होती. बसवराजला मात्र तिने पूर्वीसारखे शरीरसुख व्हावे असे वाटत होते. ती मात्र टाळाटाळ करू लागली होती. याच साऱ्या प्रकारामुळे त्याच्या मनात शंका कुशंका निर्माण होऊ लागल्या होत्या. कदाचित तिला दुसरा कोणीतरी भेटला असेल आणि त्याच्याशी तिचे अनैतिक संबंध असल्यामुळे ती आपल्याला शरीरसुख देत नसावी अशी शंका बसवराजच्या डोक्यात येऊ लागली. नंतर तो तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू लागला. ती कशी वागते, काय करते याकडे त्याचे बारीक लक्ष होते. त्याला आपली बायको दररोज कामाच्या व्यापात असली तरी टापटीप राहते, चांगल्या साड्या नेसते, तिचे असे राहणे त्याला खटकू लागले होते. आपण गरीब असलो तरी गबाळ्यासारखं वागू नये असे तिला म्हणजे सावित्रीला वाटत असे. पण बसवराजच्या मनात मात्र हिचे कोणाशी तरी लफडा असावे आणि त्याच्यासाठीच ही एवढी टापटीप राहते असे त्याला वाटत होते. आणि याच संशयापायी तो सावित्रीशी भांडणही करू लागला. तेव्हा सावित्रीच्या आईवडिलांनी आपल्या लेकीची बाजू घेत बसवराजला समजावण्याचा प्रयत्न केला. आता तुमचा संसार वाढला आहे, पोरंबाळे झाली आहेत असं म्हणत बसवराजची समजूत काढली. पण त्याचा कोणताच परिणाम बसवराजवर झाला नव्हता. तो तिच्यावर संशय घेतच राहिला. शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर 2023ची रात्र नेहमीप्रमाणे सावित्री घरकाम आवरून झोपली. पाठ टेकल्या टेकल्या तिला झोप लागली होती. इकडे बसवराज बायको आपल्याला शरीरसुख देईल या आशेने जागा होता. सावित्रीला जागं करत त्याने तिच्याकडे शरीरसुख मागितले. तिने देण्यास नकार दिल्याने त्याला भलताच राग आला. त्याच रागाच्या भरात त्याने कुऱ्हाड हातात घेतली आणि तू मला शरीरसुख देत नाहीस तर तुझ्या प्रियकराचे नाव सांग असे धमकावले. त्याच्या या बोलण्यावर सावित्री गप्पच बसली. मात्र तिच्या या गप्प बसण्याचा बसवराजला मात्र आणखीनच राग आला होता आणि त्याने कुऱ्हाडीचे एकामागे एक वार करून तिचा खून केला. आईच्या किंचाळण्याने मुले घाबरून ओरडली. त्यांनी आपल्या वडिलांना आईला मारताना पाहिले होते. ती रडू लागली तेव्हा मात्र बसवराज शांत झाला होता. त्याच्या शर्टवर आणि पूर्ण शरीरावर रक्ताचे शिंतोडे उडले होते. तो तसाच हातात रक्ताने भरलेली कुऱ्हाड घेऊन घरातून बाहेर पडला आणि पोलीस स्टेशनमध्ये आला. उत्तर अक्कलकोट पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक आणि त्यांचे सहकारी हजर होते. रविवार दिनांक 22 ऑक्टोबरचा दिवस उजाडला होता. सकाळी 7 वाजले होते. तितक्यात एक 35 वर्षाचा तरुण
अंगावर रक्ताचे डाग पडलेल्या स्थितीत आला होता. तो ठाणे अंमलदार यांच्या जवळ गेला आणि म्हणाला, मी माझ्या बायकोचा खून केला आहे, मला अटक करा. त्याच्या हातातील रक्ताने माखलेली कुऱ्हाड पाहून पोलिसांनी त्याला त्याचे नाव विचारले. त्याने तावातावात आपले नाव बसवराज हनुमंत बिराजदार, राहणार ममदाबाद, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर असे सांगत आपली पत्नी सावित्री हिचा खून केल्याचे सांगितले. आपल्या पत्नीचे कोणाशी तरी अनैतिक संबंध होते. ती आपल्या प्रियकराचं नाव सांगत नसल्यामुळे मी तिचा खून केला आहे असे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. नंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरचे दृश्य मात्र फारच हृदयद्रावक होते. घटनास्थळी सावित्रीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तिची मुले बाजूला बसून मोठ्या मोठ्याने आक्रोश करत होते. बसवराजने गुन्हा कबूल केला असला तरी पोलिसांनी त्या मुलांना मायेने जवळ बोलवत तुमच्या आईला कोणी मारलं असं विचारले असता त्यांनी आपल्या वडिलांनी मारल्याचे सांगितले. पोलिसांनी सावित्री बसवराज बिराजदार वय 30 हिच्या खून प्रकरणी बसवराज बिराजदार याच्याविरुद्ध कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला आमची स्टोरी कशी वाटली.